न तुलाज मातीला तू जाग उधाणू दया जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल हा जो फोटो आहे हा आपल्या पॅकेटचा इथला फोटो आहे काट पाया मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट हो. आता तुम्ही हा जो वाण लावलाय आणि हा वाण लावलाय ही दुसरी व्हरायटी आहे. ॲडव्हान्टेजची कोणती आहे तुम्ही म्हणता? मधुराज आहे. मधुराज तुम्हाला दोन्ही एका दिवशी लावली? हो, एका दिवशी 11 तारखेला 11 जुलैला लावलेली. मग तुमचा अभिप्राय तुम्ही एका मिनिटात तुम्हीच सांगा, तुम्हाला काय हात वेगळं वाटलं आणि ह्याच्यात काय वेगळं वाटलं? याच्यामध्ये असं वाटलं की हाईटला कमी आहे, त्याच्यानंतर कणीस पण थोडं हे आणि करप्याला तेव्हाच प्रादुर्भाव होतो. कोणती व्हरायटी ती? शेजारची दुसरा वाण लावलाय दुसऱ्या वाणावरती. आणि मधुराजचं काय वाटलं तुम्हाला? मधुराजचीला हाईट आणि जे कलर आहे हिरवा, तो हिरवा कलर करप्याचं प्रमाण शक्यतो नाहीच आहे. आणि जे कंस आहे कंसाला पण साईज आहे एक जवळपास 500 ग्रॅमच्या पुढं कणीस आहे. ॲव्हरेज 500 ग्रॅमच्या पुढं तुमचं कणीस आहे. हा प्लॉट बॉर्डरलाच असा आहे का आत पण असा आहे? नाही, पूर्ण आहे. पूर्ण आपण सगळे बघून गेलं तर जमते, आत पण असाच आहे ना? हो, ठीक आहे. बाकी तुम्हाला सगळे जर कणीस आतून तुम्ही फिरता रोज पाणी देताना वगैरे, तुम्हाला शेंड्यापर्यंत भरलेत का कणस? हो, भरलेत ना? वजनदार आहेत? वजनदार आहे. मग येत्या हंगामात सर्व शेतकऱ्यांकडून आम्ही एक गॅरंटी घेतो, तुम्ही ॲडव्हान्टेजचा मधुराज लावणार का? धन्यवाद. दिवा ते उतेज धावलं